की आदिवासी सहकारी साखर कारखाना भाड्यातत्वावर द्यायचा आहे आणि शासनाने सुद्धा मंत्री समिती असेल, सहकार मंत्री असेल यांनी मान्य केलं। हा प्रस्ताव आम्ही दिल्यानंतर शुगर कमिशनर ऑफिसला रीतसर मंत्री समितीने पाठवला। इथे काही चेअरमन एकट्याचा निर्णय होत नसतो। ही टेंडर पद्धत कशी असते हे आज ते चेअरमन आहे त्यांनी दुसऱ्याकडून, शासनाकडून, त्यांचं सरकार आहे त्यांनी जाणून घ्यावं की कोणत्या पद्धतीने टेंडर प्रोसेस होते। ही टेंडर प्रोसेस शुगर कमिशनर ऑफिसमध्ये रीतसर मग महाराष्ट्र शासनाचे अधिकारी, शुगर कमिशनरचे सर्व शुगर कमिशनर स्वतः आणि त्यांचे सर्वच अधिकारी आणि महाराष्ट्रातून कोऑपरेटिव्हचे अधिकारी आणि कारखान्याचे प्रतिनिधी आणि जे टेंडर भरतात रीतसर बंद पाकिटामध्ये, लिफाफ्यामध्ये, त्यांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित असतात। आणि जसं इतर टेंडर प्रोसेस चालते तसं टेंडर भरलं जातं आणि त्या टेंडरमध्ये संबंधित कारखान्यांनी टेंडर रीतसर भरले, लिफाफे बंद पाकिटात। ते काही कारखान्याचे चेअरमन म्हणजे आम्ही वगैरे आमच्या समोर काही भरले जात नाही, ओपन म्हणजे ओपन सर्वांच्या समोर होतात। आणि ते तेव्हा माझ्या मते द्वारकाधीश कारखान्याने 102 रुपये म्हणजे जी हायेस्ट किंमत असते ती 102 रुपये माझ्या मते भरली होती। परंतु तेव्हा शुगर कमिशनर यांना असं वाटलं की हा आदिवासी साखर कारखाना आहे आणि 2 पैसे मिळायला पाहिजे आदिवासी शेतकऱ्यांना आणि कारखाना चांगले जास्त क्रशिंग झालं तर कारखान्याला त्याचा फायदा होईल। शुगर कमिशनरने स्वतः सांगितलं की कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त 112 रुपये तुम्हाला प्रत्येक टनामार्गे हा दिलाच पाहिजे। आणि तेव्हा बार्गेनिंग झाली, त्यांनी 112 रुपयावर म्हणजे जे ठेकेदार होती संबंधित पार्टी यांनी मान्य केलं आणि त्यांच्या समोर ते लिफाफे उघडले गेले। हे काही म्हणजे कारखान्याचं मॅनेजमेंट आणि ठेकेदार म्हणजे जो कारखान्याला देतो आपण ते काही त्यांच्या दोघांच्या संगनमती किंवा त्यांच्या संमतीने झालेलं नाही। हे रीतसर शुगर कमिशनरच्या कार्यालयामध्ये पाकिट उघडलं गेलं आणि प्रत्येक टनाला 112 रुपये भाडे हे शुगर कमिशनरने ठरवलं। त्यांना जर असं असेल तर त्या कुठेही चौकशीला आम्ही जायला तयार आहे, त्यांनी चौकशी लावावी आणि त्यांनी सुद्धा कमिशनर ऑफिसकडे रीतसर त्यांनी स्वतः जावं आणि सांगावं की तिथली परिस्थिती म्हणजे तिथलं ॲक्च्युअल टेंडर प्रोसेस कशी झाली आहे त्यांनी तपासून पाहावं। आज ते सिटिंग चेअरमन आहे, शासनाकडे जावं, शासनाकडे त्यांनी तक्रार करावी। आम्ही 1 रुपयाचा बी भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही राजकारणातून संन्यास ह्या पद्धतीने ठेके झाला असेल तर संन्यास घेऊ आणि त्यांनी जर त्यांचे आरोप सिद्ध नाही झाले त्यांनी सुद्धा राजकारणातून संन्यास घ्यावे असं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे। 25 वर्षांमध्ये तुम्ही एकतर्फी निर्णय घ्यायचे, व्हाईस चेअरमन किंवा संचालक मंडळाला विश्वासात घ्यायचा नाही असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे। हा आरोप करण्या अगोदर त्यांनी बघावं, जेव्हा संचालक मंडळाची बैठक होते कोणतीही बैठक, मग कोणतंही सहकारी, मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, सहकार विभागामध्ये एखादी उदाहरणार्थ नगरपालिका असेल, तुमचं सहकार विभागामध्ये मार्केट कमिटी असतील, शेतकी संघ असेल, सूतगिरण्या असतील, बँका असतील, कारखाने असतील, हे रीतसर म्हणजे दर महिन्याला म्हणजे बैठक त्या याच्याने जिल्हा परिषदेचे सर्व 3 महिन्याने होते। परंतु जे आपण सहकारी संस्था म्हणतो यांची दर महिन्याला बैठक होते। रीतसर जे सभासद येतात त्यांच्या रजिस्टरमध्ये सह्या घेतल्या जातात आणि गणपूर्ती अभावी जर हे झालं म्हणजे आमच्या वेळेस तर पूर्ण सभासद हे रीतसर हजर राहायचे, सह्या आहे। स्वतः ते व्हाईस चेअरमन असून स्वतः ते गैरहजर राहायचे, त्यांना मीटिंगा कधी झाल्या काय झाल्या स्वतः गैरहजर राहण्या माणसाने विचारायचा राईट्सच नाही, ते कधी आलेच नाही। कारखान्याच्या नेहमी सतत विरोधात असायचे। जो माणूस त्या डायरेक्टर बॉडीमध्ये आहे काही आम्ही चांगलं वाईट केलं असेल त्याला तेव्हा आरोप करायला पाहिजे होते, हजर राहून आरोप करायला पाहिजे। स्वतः गैरहजर राहून आता त्यांना दिसतंय का
बैठका घेतल्या की नाही घेतल्या, आम्ही सगळ्यांनी सहमताने आणि एकमताने जे जे काही ठराव झाले आहेत ते एकमताने ठराव त्यावेळेस पास केलेले आहे. बघा, आता भाषणामध्ये तुम्ही एक उल्लेख केला की 1 कोटी रुपये काहीतरी मंदिराच्या नावाने. मी आरोप केला म्हणजे असा आरोप केलेला नाही. जी विशेष लेखा परीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था साखर धुळे हे ऑडिटर असतात, लेखा परीक्षक, आणि ह्यांनी कारखान्याचा पूर्ण त्यांच्या कारकिर्दीला अहवाल म्हणजे जे काय म्हणजे खरेदी विक्री केली आहे, जे काय असते म्हणजे प्रोसिडिंगमध्ये त्यांनी जो आपण जे ठरावानुसार आपण करतो तो त्यांनी चेक केला आणि त्यांनी ते पूर्ण तपासलं आणि त्या तपासणीमध्ये ह्या माझ्यासमोर हा लेखापरीक्षण अहवाल आहे. ह्या अहवालामध्ये स्पष्टपणे चेअरमनने किती प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे ह्या लेखापरीक्षण अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. त्यांची खरं नियमानुसार बँक जेव्हा ज्या कारखान्याला आपण कारखाना म्हणजे ज्या भाड्याने दिलं आहे ते जेव्हा कारखान्याच्या शेतकऱ्यांना असेल, कर्मचाऱ्यांना असेल, जे पैसे भाड्या जे दिले जातात ते एका खासगी बँक असेल किंवा स्टेट बँकेत असेल तिथे ते पैसे वर्ग केले जातात, परंतु त्यांनी ते पैसे थेट खरं कर्मचाऱ्याच्या किंवा शेतकऱ्याच्या एजंटी जे हे असतील त्यांच्या नावावर वर्ग करायला पाहिजे होतं. परंतु त्यांची एक स्वतःची पतपेढी आहे, त्या पतपेढीमध्ये त्यांनी ते पैसे टाकलेले आहे आणि ते पतपेढीमधून त्यांनी थोडे थोडे पैसे दिलेले आहे आणि ते पैसे आजसुद्धा बऱ्याच लोकांना मिळाले नाही. त्यांच्या पतपेढीला देणं हे सुद्धा अनियमित आहे, गैरकारभार आहे. हे इथे मी स्पष्ट उल्लेख करतो कारण त्याच्यात नोंद आहे. आणि पतपेढी असेल आणि पतपेढीचा बी कारखान्याचा काही संबंध नाही. सुमानिक ट्रेडर्स आहे त्याच्यामध्ये 1 कोटी टाकलेले आहे, त्याचाही काही संबंध नाही म्हणजे कारखान्याचा त्याच्या तिथे सुद्धा 1 कोटीच्या वरती पैसे त्यांनी टाकलेले आहे. देवमोगरा गॅस एजन्सीचा काही संबंध, देवमोगरा गॅस एजन्सीमध्ये लाखो रुपये टाकलेले आहेत. असे अनेक बोगस आणि बोगस बिलं म्हणजे कोटीने पैसे काढलेले आहेत. आमच्या म्हणजे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावरती देवमोगरा मातीचं मंदिर आहे. तुम्ही पत्रकार उपस्थित आहेत, पत्रकारांना मी आज आव्हान करतो, विनंती करतो की त्यांनी तुम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करा. तिथे ब्लॉक बसवले आहे म्हणे, तिथं कंपाऊंड केले आहे, तिथे आज एक ब्लॉकसुद्धा बसवलेलं नाही. ते आपण पाहणी करा. त्याच्यावरती 1,07,00,000 हे काढले गेले आहे. एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे सिद्ध होतं. मी जे सांगतो आहे ते काय मी खोटे आरोप करत नाही. हे आहे लेखापरीक्षण अहवाल वर्ग 1 धुळे ह्यांनी मला आम्ही जो प्राप्त केला आहे ह्याच्यानुसारच आम्ही बोलतो आहे, आरोप करतो आहे. दुसरा एक प्रश्न आहे की शेतकरी मेळावा त्यांनी घेतला आहे, तो ज्या दिवशी चेअरमन झाला त्या दिवशी घेतला असं काहीतरी तो सुद्धा ह्या लेखापरीक्षण अहवालामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा नमूद केले आहे तो इलिगल आहे. कारण शेतकरी मेळावा हा खरं म्हणजे त्यांनी चेअरमन झाल्यानंतर घ्यायला पाहिजे होता. चेअरमन न होता ते कसं काय शेतकरी मेळावा घेऊ शकता आणि कारखान्याच्या पैशामधून त्यांनी उधळपट्टी केलेली आहे. तर हा जो कारखान्याचा शेतकऱ्यांचा खरं तर शेतकऱ्यांचे मेळावे हे आयोजित करायलाच पाहिजे. शेतकऱ्यांची जनजागृती म्हणजे शेतकऱ्याने ऊस कसा लावायचा, शेतकऱ्यांना जास्त म्हणजे टनेज ऊसाला टनेज जास्त किंवा हे येण्यासाठी खरं म्हणजे शेतकरी मेळावे भरावले पाहिजे. पण त्या दिवशी जो शेतकरी मेळावा भरला गेला तो पूर्ण लेखापरीक्षण अहवालाने सांगितलेलं आहे त्या वर्ग 1 लेखाधिकाऱ्यांनी तो पूर्ण अलिगल आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लाखोने बिलं काढलेले आहे. आणि आपल्याला मी जेव्हा आपल्याला हे ऑडिट रिपोर्ट देईल त्याच्यावरून आपल्याला समजून येईल की कारखान्यामध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार